मागील काही दिवसात तापमानामध्ये वाढ झाली असून लिंबाच्या दरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। किरकोळ बाजारात सध्या एक लिंबू 10 रुपयांनी विक्री होत आहे। अजितदादांच्या आमदारांचा उमरटपणा, टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवून निषेध नोंदवला। वारंवार आश्वासने देऊन देखील पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीसमोर आंदोलन छेडले आहे। वाढती महागाई आणि आर्थिक ताण यामुळे दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक संघाने घेतला आहे। देशभरातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 15,500 कोटी थकीत असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकऱ्यांची थकबाकी राखण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे। उत्तर प्रदेशने 4,793 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकवले आहेत। त्याखालोखाल कर्नाटक व महाराष्ट्राची थकबाकी आहे। देशातील हळदीचे उत्पादन 8% म्हणजे 80,000 टनांनी घटेल असा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे। काही ठिकाणी पारा 42 अंशांपर्यंत पोहोचला आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांदा कमिटीने शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांचे तोलाई आणि शेतमालाचा वाहतूक खर्च परत करण्याचे आदेश समितीने दिले आहेत। बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी संघटनांच्या वतीने संयुक्त बैठकीत वाहतूक खर्च, तोलाई व वराई परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे। सध्या बाजारात चिंचेचा तोरा वाढल्याचे दिसून येत आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या प्रतीच्या चिंचेला मार्केटमध्ये मागणी असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे। धाराशिवमध्ये 12 कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाणार। ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येत आहे।